नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको ऑफर। कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे। कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या। एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर। कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन। आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। उद्या सांगली बंद, मनपावर मोर्चा, नागरिकांवर घरपट्टीचा बोजा। भांडवली मूल्यांवर आधारित घरपट्टी लागू करून नागरिकांवर बोजा टाकला जात आहे। या अन्यायकारक घरपट्टी विरोधात मंगळवार दिनांक 4 रोजी मनपा क्षेत्रात बंद पाळून मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। यामध्ये व्यापारी, उद्योजकांसह प्रमुख संघटना सहभागी होणार असल्याची माहिती वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीच्या वतीनं पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिली। सामाजिक कार्यकर्ते द बर्वे, माजी हनुमंत पवार, सतीश साखळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, रवींद्र वळवडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा आदी उपस्थित होते। सतीश साखळकर म्हणाले, महानगरपालिकेने भांडवली मूल्यांवर आधारित अन्यायकारक, बेकायदेशीर व आवाजवी घरपट्टी लादून सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा टाकला आहे। नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती, सूचना व कायदेशीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून एकतर्फी कारभार करण्यात आला आहे। ही संघटित लूट आहे। याबाबत विधिमंडळाच्या नियमावलीचा पूर्णपणे भंग करण्यात आला आहे। याबाबत कृती समितीच्या वतीनं वेळोवेळी महापालिका पदाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली, निवेदने देण्यात आली, आंदोलने करण्यात आली, मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे। त्यामुळे या अन्यायकारक घरपट्टी विरोधात मंगळवार दिनांक 4 रोजी कडकडीत शहर बंद व भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला। सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय व्यापारी, नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। महापालिकेसमोर मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात येणार आहे। प्रामुख्याने प्रशासकीय काळातील निर्णयाची महासभेसमोर चर्चा करावी, घरपट्टीवर विशेष महासभा घ्यावी, नव्या आकारणी पद्धतीबाबत जनप्रबोधन करावे, दिलेल्या नोटिसींवरील हरकतीला लेखी उत्तर द्यावे, सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच अंतिम बिलाचे वाटप करू नये, पालकमंत्र्यांनी सूचित केलेली समिती सर्वसमावेशक असावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले।